राज्य शासनाच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली। या बैठकीत येत्या 12 मार्चला अधिवेशन काळात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर धडक मोर्चा काढणार असल्याचा निर्धार एकमुखाने करण्यात आला। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाची घोषणा या बैठकीत केली। शक्तीपीठ महामार्गाविरोधाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा, यवतमाळ या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली। शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा हा महामार्ग असून कोल्हापुरातूनच या महामार्गाला विरोध झाला। निवडणुकीमध्ये धास्ती घेऊन कोल्हापूरमध्ये रद्द झाल्याची आवई उठवली, मात्र रेखांकन जाहीर केले आहेत। या महामार्गाला कोल्हापूरसह इतर जिल्ह्यात ताकदीने विरोध होईल। कंत्राटदारांसाठी हा महामार्ग केला जात असून महाविकास आघाडीचे आमदार येत्या अधिवेशनामध्ये देखील कडाडून विरोध करतील। गेले 6 महिने झालं शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कोल्हापुरातून आम्ही लढा सातत्याने देत आलो। मागच्या वेळी निवडणुकीच्या आधी सुद्धा एक मेळावा इथं झाला होता। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अगदी सांगितलं विरोध रद्द आम्ही करणार नाही, ही भूमिका घेतली होती। त्यानंतर निवडणुकीच्या आधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरती अधिसूचना रद्द केली असं सांगण्यात आलं। आता पुन्हा रेखांकन जे येत आहे ते सगळ्या आहे त्या पूर्वीप्रमाणे किंवा त्यात थोडा बदल करून हा शक्ती मार्ग रेटायचा चाललेला आहे। आणि म्हणून आज 12 जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही बोलवलं होतं। प्राथमिक स्वरूपात एक बैठक झाली। 1 तारखेपर्यंत या 12 जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आजी लोकप्रतिनिधींनी पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी। शक्तीपीठच्या समर्थनात कोण आहेत आणि विरोधात कोण आहेत। आणि त्याचबरोबर 12 तारखेला मार्चला एक भव्य असा या 12 जिल्ह्यातला मोर्चा हा मुंबईमध्ये या ठिकाणी येईल आणि सरकारला जाब विचारेल। आज आमदारांचा पाठिंबा आहे, काही शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे, अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं दुर्दैवी वक्तव्य हे अत्यंत चुकीचं आहे। कुणासाठी अशा 80,000 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी होतोय? कॉन्ट्रॅक्टर धार्जिन प्रकल्पाला आमचा विरोध आहे। राज्य शासनानं शक्तीपीठ महामार्ग करायचं ठरवलेलं आहे। गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचं नोटिफिकेशन काढलं आणि ते काढत असताना त्याला नाव दिलं, गोंडस नाव दिलं शक्तीपीठ महामार्ग। आणि तो महामार्ग जाणार आहे तो नागपूर ते गोवा। तर म्हणजे नागपूर ते गोवा हा महामार्ग जात असताना त्याला समांतर जो महामार्ग आहे तो नागपूर ते रत्नागिरी असा समांतर महामार्ग आहे। दोन्हींच्या मधलं जर अंतर बघितलं, दोन्ही रस्त्यांच्या मधलं अंतर असं फारसं नाही आहे। कुठं 5 किलोमीटर, कुठं 10 किलोमीटर, कुठं 20 किलोमीटर असा समांतर मार्ग नागपूरवरनं अगदी आमच्या NH4पर्यंत येणार आहे। आणि मग असं असताना समांतर महामार्ग काढण्याची गरज काय असा एक प्रश्न तयार होतो आहे। आणि मग इथून पुढं तो जो गोव्याला जाणार आहे, खरं म्हणजे शक्तीपीठ महामार्गाची काही गरजच नाही, समांतर महामार्ग काढण्याची गरज नाही। शक्तीपीठ महामार्ग एवढ्यासाठी काढलेला आहे की तो रस्त्याचा जो एकूण बजेट आहे ते 86,000 कोटीचं आजचं बजेट आहे। आणि त्या 86,000 कोटीच्या बजेटमधलं 10% जरी यांचं कमिशन धरलं तरी साधारण 8,700 कोटी रुपयेपर्यंत यांचं कमिशन जातं। यांना सगळे निवडणुका लढवता येतात, यांचे खिसे भरता येतात, कंत्राटदाराला पोचण्यासाठी आणि स्वतःचे पक्ष चालवण्यासाठी खरं म्हणजे हा शक्तीपीठ महामार्ग काढला असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। आज आपल्याला थोडक्यात बोलायचं झालं तर शक्तीपीठला आम्हा सर्व शेतकऱ्यांचा विरोध असायचं कारण म्हणजे पारंपरिक ही आमची जमीन आहे, ती आमच्या हक्काची जमीन आहे। आज आम्हाला जमीन देऊन नादार व्हायचं नाही किंवा भूमिहीन व्हायचं नाही। मुळात आम्ही डोंगर कपारीत राहणारी माणसं, आमच्या मुळात जमिनी कमी आहेत। 5-10 गुंठे 20 गुंठे जमिनीचे बहुतांशी शेतकरी आहेत आणि त्यांचा सर्व उदरनिर्वाह हा त्या शेतीवर चालतो। आणि ही शेती जर का गेली वाढवटलाजीत, कारण माणूस स्थिर झाला हा शेतीवर स्थिर झाला, त्याआधी माणूस अस्थिर होता आणि अस्थिर आम्हाला ही शेतीतून अस्थिर व्हायचं नाही, याकरता आम्हाला या प्रकल्पाला अगदी ताकदीने आणि जोरात विरोध करायचा आहे असं यावेळी सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं। यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केवळ उद्योगपतींना पोचण्यासाठी या महामार्गाचा घाट घातला जातोय, आम्ही तो होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला। समन्वय गिरीश फोंडे यांनी कोल्हापुरातून या महामार्गाला विरोध सुरू झाल्याने सत्ताधारी हादरले असल्याचं सांगितलं। यावेळी इतर जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.